बाजूला काढतो की ती दाताखाली आली की टेस्ट बिघडते. मग आपण लवंग काढतो, मिरी, दालचिनी सगळं काढतो, पण ते भातात का टाकले तर ते खाण्यासाठी टाकले, पण ते बाजूला काढतो. मग असे हे घटक याच्यामध्ये वापरले. आपण कोरफड कधी खाऊ शकत नाही, ती कोरफड याच्यामध्ये आहे. शेवग्याची पानाची भाजी खाल्लेली पोषक आहे हे माहिती असतं तरी सुद्धा आपण ती खात नाही. किंवा डाळिंबाच्या सालीमध्ये जो पातळ पापुद्रा आहे तो खोकल्यासाठी वापरला जातो. आता ही वयस्कर आजी वगैरे आहेत ते सांगतात की ती साल सुद्धा आपण खाल्ली पाहिजे. पण ते डाळिंब म्हणजे फ्रूट जे आहेत, डाळिंब आहे, बीट आहे किंवा सफरचंद वगैरे हे फ्रूट सुद्धा याच्यामध्ये वापरलं आहे. त्यानंतर आता आपण लेडीज आहे, आपल्याला सगळ्यांसाठी वेळ असतो पण आपल्याला स्वतःसाठी कधीच वेळ नसतो. मग आपण स्वतःसाठी वेळ कधी द्यायचा आहे तर मग हा अमृत ज्यूस घेऊ शकतो. की कधी आपल्याला काकडी स्वतःला खायला वेळ नसतो कापून किंवा काय नाही, तर हे आपण खाऊ शकतो. याच्यातून सगळे घटक मिळतात. आता याच्यामध्ये क्रॅनबेरी आहे, गोजीबेरी आहे, रासबेरी आहे, स्ट्रॉबेरी आहे. ह्या बेरी प्रकार जे आहेत हे आपल्या हृदयासाठी काम करतात, मेंदूसाठी काम करतात. म्हणजे यातला कोणता